डाळिंब त्यांनी व्यापाऱ्यांनी मागितली होती. ते पण अगदी म्हणजे कोण मागायची, कोण बिगर मागताच तशी जायची. बर मग माझा स्वतःचा आता जवळजवळ 2 एकराचा एक 5 टनाचा प्लॉट आता म्हणजे घालवायला आलाय. बर बर मग पाठीमागच्या एक 8-10 दिवसापूर्वी तोच प्लॉट 92 रुपयानं मागितला होता. बर आता थोडेसे रेट खाली सगळे मागायला लागलेत. आता अगदी म्हणजे सरलॉट 88 न मागितलेला तो. मी हा, त्यावेळेला 82 म्हणून बसलो आणि आता तो सरलॉट 75च्या खाली मागायला लागलेत. बर बर मग ते सगळी मुलाखत बघितल्यावर मला वाटलं एकदा एक डायरेक्ट 2 टनाची गाडी भरून तिथं घेऊन यावी. नाही काही अडचण नाही. आता काय आहे, लक्षात घ्या, आता दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. हा एक हा तर हा लय मंदी झाली आणि लय मंदी होईल का म्हणून पळणाराची संख्या वाढू शकते. हा बरोबर आहे की. तर त्यासाठी आपल्याला जे काढायला ते विरळत काढा. हा 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 एकदम मी ओढू नका. आणि हे 2-4 दिवसाचा फुगा आता काही लोक बाबा नको, व्यापारी नाही, चला मार्केटला, चला मार्केटला. मार्केट बी नाही डासळलं पाहिजे. हा 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 हा, हा आता ही भीती असते, कारण कसं होतं, जागेवर खाली माहिती चला मार्केटला अशी नाही होती. पण अजून तसं सर कसं झालंय, माझं 10 मे इत्रेल आहे. हम्म. म्हणजे अजून माझा प्लॉट तसा अजून एक 8-10 दिवस आरामशीर व्यवस्थित व्यवस्थित स्थितीत अजून 8-10 दिवस राहू शकतो. बर 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 पण भीती एकच आहे की परत नंतर आणि मार्केट डाऊन होतंय का काय असं वाटायला लागलंय. 20 डिसेंबरच्या पुढं. 20 डिसेंबरच्या पुढे काय. हो, म्हणजे अजून 1 महिना आपल्या हातात आहे. हा आणि व्यापारी काय करायला लागले, ते गुजरातचा माल चालू झालाय आणि राजस्थानचा माल काही चालू नाही, आता आपली 2 ठिकाणी मार्केट आहेत. इथं हा पुण्यात, नाशिकला आहे, तसंच आपलं राजस्थान, गुजरातला आहे. बर बर आता हे बर. नशीब मी युट्यूब चॅनलवर आहे, तुम्ही माझं ऐकताय म्हणून तुम्हाला कळतंय, नाही तर नाही हे नाही मी ऐकतच नव्हतो. काय झालं सर, मला ते काल माल घेऊन गेल्यानंतर त्यांचे वडील बोलले इथं, कारण शेतात एकदम शेजारी येतात जातात जनावर वगैरे चारायला ते. बर मग ते बापू असं असं माल घेऊन गेलाय. मग त्याला फोन केल्यावरती म्हटलं असं असं युट्यूबवर असतेत बघा म्हटलं, आणि आलोय म्हटलं. मग त्यांनी सकाळी मालाची विकलेली ही पण पाठवली मला. हो. रिसिप्ट पण त्याची ते पाठवल्यावर मी बघितलं सगळं. मला चांगलं वाटलं अगदी, म्हणजे रेट बघितल्यानंतर समाधान वाटलं की बाबा चांगल्या पद्धतीने हे करते. हा, मग नंतर मग आज तुमची 1 तास 2 तास मुलाखत वगैरे सगळी युट्यूबवर बघत राहिलो जरा. बर आणि बरोबर तुम्ही आता घेतलेली मुलाखत पण मला बघायला मिळाली. हा. तुमची जरा तळमळ बघितलं मला एकदम म्हणजे काय झालंय, आज मार्केटमध्ये जरी गेलं तर कसं व्हायला लागलंय, बऱ्यापैकी व्यापाऱ्यांना सामील असणारेच तिथं म्हणजे हे असतात. आणि दर हो काढताना परत थोडं, आणि तुमचं ते दर काढण्याची पद्धत किंवा तुमची ते शेतकऱ्यांच्या विषयी असणारी तळमळ किंवा काय जे काय आहे ते रिअल व्यवस्थित सांगणं, हा. ते जरा शांत बघितल्यावर मला बरं वाटलं एकदम. म्हटलं म्हणजे कुठं तर शेतकऱ्यांना व्यवस्थित हे करणारे पण आपल्या ह्याच्यात आहेत लोक. एक कसं आहे की आजही मी शेतामध्ये राहतोय. हा माझं गाव पुण्यापासून 30 किलोमीटरच्या अंतरावर आहे. हा आणि मी आजही सकाळी उठतो त्यावेळेस माझे भाऊबंद, माझे चुलते, काका सगळे जे आहेत ना, सकाळी उठतात, शेतात जातात, पहाटे 3 वाजता हा डोक्याला बॅटरी लावतात, फुलं तोडतात. आमच्याकडे शेती कमी आहे. हा आम्ही हा आम्ही इंदापूर तालुक्यात क्षेत्र घेतले, पण शेवट असे काही सगळ्यांना क्षेत्र जास्त नाहीत. पण हा मी हो ज्यावेळेस बरोबर आहे. शेतकरी पाहतो, छोटा शेतकरी, आज सगळी उपजीविका त्याच्यावे. मुलांचं हा शिक्षण, मुलींचं शिक्षण, लग्न, म्हातारपणातलं आई वडिलांचे आजार, सगळ्या इच्छा, गाड्या, घोड्या, सगळं ट्रॅक्टर, विहिरी, पाईपलाईनी ह्या शेतातनच करायच्यात ना. होय. दुसरं काय आहे मला सांगा ना. त्याचे जर 2 पैसे नाही वाढून मिळाले, मला सांगा कशी शिक्षण व्हायची आपल्या नाही मुलांची. आता तुम्हाला सांगतो ना का, रात्री अक्षरशः मला 1-1:30 नंतर मला झोपच आली नाही. कारण मी वाटायला मी कुठे चूक केली का काय, की बाबा पहिलंच वेळ पीक घेण्याचं. हा आणि अगदी 5-6 टन माल अगदी आहे. फक्त काय झालंय, आपण कागद न मारल्यामुळे कुठतर जरा धूपचट्टा आलाय. मालाची साईज मोठी आहे, अगदी 400-500 ग्रॅम, 300 ग्रॅम, हा 200 ग्रॅम अशी साईज आहे. हा. कर्दी रान असल्यामुळे काय झालंय, त्याला माल जास्त लागला त्या झाडांना, आणि पालवीवर अगदी सावली नसल्यामुळे आला जरा थोडासा धूपचट्टा. मग ते हा. व्यापारी प्रत्येक येणार जरा धूपचट्टाच आहे, हेच आहे, असं हम्म. आहे. कलर एकदम चांगला आहे. कलर अगदी आज बापून आणलेल्या ह्याच्यापेक्षा कलर एकदम लाल भडक चांगल्या पद्धतीचा कलर, हा ओरिजिनल भगवा आहे. ते सगळं ते बघितल्यावर रात्री ती व्यापाऱ्याने परत एवढं खाली मागितल्यावर, आता खर्च 2 लाख गेलाय त्या प्लॉटला. हा एक चिरंजीव माझा आता 10वी साठी साताऱ्याला शिकतोय, कन्या आटपाडीला दिगंचीला घातली, हा. त्यांचा खर्च वार्षिक 1.5 लाख रुपये. आता म्हणलं ही 2 लाख खर्च जाऊन परत आपल्या पदरात पडायचं किती, आणि पुढच्या वर्षासाठी आणि बागेसाठी 1 लाख रुपये जवळ ठेवावं लागतात. छाटणी, बेडगाळणी, ह्या गोष्टीला. मग आता ते मला हे सांगा ना, आता मी जे काय तळमळ करतो की पोरांची शिक्षण, हो बरोबर आहे की. आज तुमचं स्वप्न आहे की बाबा पोरांना चांगलं शिकवायचे, हम्म. मुलीला चांगलं शिकवायचे, मुलीला चांगलं स्थळ पाहिजे. होय. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला कोण मालाची हेळसांड करत असेल, आज रुपये आपल्याला महत्वाचं आहे. अहो मला ते सांगतो ना का, रात्री 1-2 तास अशी मला इतकं बेचैन झालं की आपण 92 रुपयानं मागितलेला माल परत नंतर पार अगदी व्यापाऱ्याने, आणि त्यांनी आलं की एकच सांगले,
गुजरात चालू झाले आणि ते राजस्थान चालू झाले. त्याच्यामुळं आता इथनं पुढे दर वाढणारच नाहीत. खाली येणार पण वाढणार नाहीत. असंच सगळं. भीती एक प्रकारे मग सोडणं शेतकऱ्यांच्या मनात. येऊ का आणि मी काय म्हणतो, तुम्ही नका दर वाढून देऊ, आम्हाला पंक्चर तर नका करू. हो, हो. बरोबर आहे आणि ह्या की. पंक्चर केल्यामुळे काय होतं, सगळेच युट्यूब चॅनलवर नाहीयेत. नाही, पण बरोबर आहे की सर. पण ही सगळी मंडळी ज्या वेळेस आपल्याला पंक्चर करतात तिकडं बाजार ढासळतात, नकळत त्यांचा कमी रेटचा माल पुढं दिल्लीला, कलकत्त्याला विकायला जातो, मार्केटमधलाही दिल्ली कलकत्त्याला विकायला जातो. होय, होय. मग तिथं आपण का रेट ढासळायचे, आपण टाईट करा ना. हां, बरोबर आहे की. तुम्ही आज मला सांगा ना, 50 आणि 60 रुपयांनी सौदे जागेवरती मागायला लागलेले आहेत. सगळीकडनं फोन आहेत. होय, आता होय. तुमचं दैवयोगाने चांगलं आहे, 70-75 नी मागतायत. पण हां. नाही, आज आता ते कसं हां? आपल्याला थोडी साईज असल्यामुळे त्यांनी काय प्रत्यक्ष आलेला व्यापारी किंवा ते मधला एजंट येतो तो फक्त एकच म्हणतोय की वाळेखिंडीत बघितलेल्या ह्याच्यात तुमची साईज एवढी समाधानकारक साईज आहे. हां, म्हणजे मालाची साईज झाल्या म्हणली. हां, आणि त्यात आता काय झाले सर, मधले दलाल जेवढे शेतकरी कमवत नाही तेवढे दलाल कमवायला लागले. ₹2 कमिशन त्यांचं, ₹2 ₹3 कमिशन. हां, आज 5 टन माल विकला तर तो तिथनं ₹10,000 घेऊन जातोय. हां. आणि काय शेतकरी म्हणजे ह्यात बिनकामाचा शेतकरीच भरडला जातोय हो ह्या गोष्टीत सगळ्या ह्याच्यात. हेच वाईट वाटतंय ना मला. शेतकऱ्यांना नाही, नाही. वाली कोण राहिलाच नाही. ते तुमचे तेच बघितले तर मग मी तुम्हाला WhatsApp मेसेज पण केला. फोन तुमचा 2 वेळेलाही केला, ट्राय केला. जरा हे होईना. हां. मग बसून मग तुम्हाला WhatsApp मेसेज पण अभिनंदनाचा पाठवला. कारण ती मुलाखत ऐकल्यावर मला खरोखर समाधान वाटलं, की बाबा आपल्याला म्हणजे अजून चांगली लोकं बरीच आपल्या ह्याच्यात आहेत, की बाबा शेतकऱ्यांच्यासाठी त्यांची तळमळ आहे, हे आहे. शेवटी काय आहे बघा प्रत्येकाचं म्हणजे ₹2 कमवणे हे तर मुळात हे आहेच. कमवलं हां. तरच पुढचं सगळं चालणार. पण त्याच्या पाठीमागे पुढे जाऊन सुद्धा म्हणजे शेतकऱ्याबद्दल आस्था किंवा आता तुम्ही सांगितल्यामुळे आम्हाला धीर आला, की बाबा गुजरातचा माल चालू नाही. विनाकारण हे व्यापारी अशा पद्धतीने भीती घालून माल पाडून हे करायला लागलेत. आणि दरवर्षी आमचं 3 डिसेंबरला मार्केट चालू होतं राजस्थानमध्ये. हां. यावर्षी ते पार मध्यावर जाईल किंवा लास्ट एंडला जाईल अशी परिस्थिती आहे. मी हां. मागच्या 2 आठवड्यापूर्वी पूर्ण राजस्थानला राउंड मारून आलेलो आहे, जिथं-जिथं माल आहे. हां, हां, हां. गुजरात त्याच्यानंतर आहे आणि पहिल्या टप्प्यात माल चालू झाले, तरी ती काळपट माल आहे. पावसात सापडलेले, काळी टिकली झालेली टिपकाचे माल आहेत. काहींना हां, कलर हां, हां. नाहीये. आज हां, माल आहे तो आंध्र आणि कर्नाटक आणि महाराष्ट्रातच आहे. हां. बरोबर आहे की. तिकडला काही संबंध नाही आणि तिकडला बी फुगा आपला आता जो आहे तो फ्लो कमी होईल. पण शेवट कसं आहे, की बाजार लय वाढेल असं मी म्हणणार नाही, पण घटायला नाही पाहिजे असं माझं मत आहे. हां, बरोबर आहे की बाकीच्या ह्या ह्याच्यावरनं. आता ठीक आहे, वरच्या मोठ्या मालाला नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नेहमीच रेट कमी असतो. हे मी 20 वर्ष पाहतोय. होय, होय, पण होय. लहान मालांचे रेट हे वाढलेले असतात. पण जर हां. आज राजस्थान मधला जर माल असता, तर आता जी 60 आणि ₹70 गुटी जाते ती 30 आणि 35 वर आली असती. हो, एवढा माल बरोबर आहे. राजस्थानमध्ये पण आहे. पण हां, हे बरोबर आहे. सगळं होत असताना आज मला सांगा कुठेही रेट मार्केटमध्ये माल नाहीयेत. सगळीकडले माल घटलेले आहेत. आणि हां. जागेवर रेट घसरायचं कारण काय? मला हेच समजायला तयार नाही. बरोबर आहे. काय झालंय सर आता तुम्हाला खरं सांगू का? हं. आता ते म्हणजे ह्या व्यापार लाईनमध्ये सगळे म्हणजे जवळ-जवळ 90% मुस्लिम आहेत. म्हणजे इतर जागेवर येऊन प्लॉटमध्ये खरेदी करणार. हां. आणि त्यांचं कसं आहे त्यांची एक युनिटी आहे. मला तर वाटतंय म्हणजे मला शंका वाटते नाही बरं हो का काय, त्यांची. एक लक्षात घ्या. देशभरात आपला हिंदू बांधव खूप कमी आहे. मुस्लिम हां. समाज आहे. आपल्याला त्याच्याशी ही नाही, की उलट ते बिचारे काम करतात. ते नाही, नाही विषय देशाच्या ते नाही. काम देशाच्या करू दे. कानाकोपऱ्यात पाठवतात. पण त्यांनी एकी करून आपल्याला फसवू नये. आता कसं झालंय ते सगळे सांगोल्यात राहायला असतात. हं. म्हणजे आता सांगोला सोलापूर जिल्ह्याचा जे सांगोला आहे तिथं त्यांची जवळ-जवळ नाही म्हटलं तर कामगारांचे अगर सगळ्यांचं धरलं तर एक 2-3 हजार टोटल त्यांचा वर्कर सहित लोक आहेत. बरं, 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 आणि बरं, बरं. ते कसं संध्याकाळी बसून त्यांचं कसं होतंय, की बाबा कोण कुठल्या प्लॉटला गेला, कोण कुठे गेला आणि ती चर्चा होऊन त्या पद्धतीने ते अजिबात रेट वाढवत नाहीत. बरं, 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 बरं. आणि इकडे कसं झालंय, की ते अजिबात एकानं काय करायचं त्या प्लॉटवर जाऊन यायचं, परत हं, दुसरं तिथं लावून द्यायचं. एजंट सगळी त्यांच्या परिचयातली प्रत्येक गावातले 2-3 एजंट आहेत. ते हं, सगळं त्यांना माहिती आहे बाबा हा एजंट आहे, हा एजंट आहे. हं, हं, हं. त्यांची ती एक प्रकारे युनिटीच झाल्या. आणि त्याच्यामुळे काय झालंय शेतकऱ्यांच्या मालाला अगदी भावच नसल्यासारखं झालंय. नाही आता कसं आहे का, एक लक्षात घ्या, ज्याची त्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. हं. त्यांना त्या पद्धतीने जर समाधान वाटत असेल, पण आपलं जर नुकसान होत असेल, तर आपण आपण सावध राहिलं पाहिजे. नाही, बरोबर आहे की. आपल्याला दुसरा पर्याय नाही. वर्षातलं एकच पीक आहे. नाही आणि त्यात आणि का तुमचं अभिनंदन सर. आपलं म्हणजे एक हिंदू कोण तर आपल्या ह्याच्यात म्हणजे त्या व्यापार लाईनीत आहेत आणि ते आपल्या म्हणजे मालाला इतर म्हणजे बांधवांच्या मालाला भाव मिळावा म्हणून कुठेतरी तुमची धडपड आहे. ह्याच्याबद्दल तुमचं खरं तर अभिनंदन सर. नक्कीच मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि शेतातला हां. राब कसा असतो ते पाहिलेला आहे आणि पाहतोय. नाही, बरोबर त्याच्यामुळे आहे. ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे. आपल्याला हिंदू मुस्लिम काही मी जात नाही, नाही, नाही. मानत त्याचं नाही.
नाही त्याचा काही विषय नाही. शेतकरी ही एकच जात. मी माळी नाही, मराठा नाही, धनगर नाही, मुस्लिम नाही. पण शेवट आता एक लक्षात घ्या, की आपल्याला शेतकरी जात जोपासायची आहे. मग तो हिंदू असू नाही तर मुस्लिम असू नाही तर तो राजस्थानचा असू, गुजरातचा असू, कर्नाटकचा असू नाही तर आंध्राचा असू. हा नाही 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 सर, मला तसं नाही म्हणायचं. पण कसं आहे ते, आपल्या एक वेळ आता कसं एखादा हिंदू बांधव असेल तर ते व्यापार त्याला थोडी तरी दया येते, पण ते अजिबात हे होत नाहीत बघितलं म्हणजे मुळात थोडं सुद्धा म्हणजे ते हे करत नाहीत की बाबा म्हणजे कुठेतरी 2 रुपये शेतकऱ्याला मिळू द्या म्हणून धडपडत नाही. कसं आहे, एक लक्षात घ्या. हा तुम्ही एखादं आहे ना, आता बोकड पाळा. आता तुमच्याकडे बोकड खातात. हा आमच्याकडं बकरा खातात. म्हणजे आम्ही त्याला हा मेंढी हा म्हणतो. बरोबर. हा तुम्ही त्याला बरोबर. पाळून पहा, पाळून. हा आणि त्याला खायला घाला, आणि त्याला सुरी आहे ना त्याच्या मानव फिरून दाखवा फक्त. हा नाही होत, ती फिरतच नाही. करत नाही. हा तसं ही आपण काबाड कष्ट केलेलं पीक आहे आणि त्याची जी दया येत असेल ना, तर आपण काबाड कष्ट करणाऱ्या माणसाला जिथे आपल्याला आपल्याला वेदना दिसतात, त्या आपण राबताना वेदना दिसतात, होय त्या होय. समोरच्या वेदना दिसतात. नाही आपण एखादं डाळिंब जरी खायचं झालं तर कुठेतरी उरलेलं आहे का, कुठं खराब झालेलं आहे का बघून खातो. हो. आपल्याला डायरेक्ट चांगलं खाऊ वाटत नाही. हो, 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 कारण हो, ते हो. आणताना जे त्याच्यासाठी केलेलं कष्ट असतंय हो, ते हो, सगळं हो. ते बघून ही करू वाटत नाही शेतकऱ्याला. हो, 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 हो. खरी अवस्था शेतकऱ्याची ही आहे. नाही, काही अडचण नाही बघा. एक लक्षात घ्या, आपल्याला जेवढं काही चांगलं करता येईल नक्कीच करूया आणि सगळेच व्यापारी खराब नाहीयेत. फक्त नाही आता बरोबर आपल्याला आहे. तुम्हाला असं वाटतं, की बुवा आज आपल्याला रेट ढासळलेले आहेत. पण त्याची कारणं काय असतील, त्याची कारण त्यांना सगळा एकत्र माल घ्यायचा आहे आणि आपल्याकडे काय होतंय, गुटी घेणारा वेगळा, खरडा घेणारा हा वेगळा. नाही म्हणजे ऐकलं की मी मुलाखतीत तुमच्याकडे म्हणजे त्यामुळे इथं सगळे स्पर्धा वेगवेगळे होतात. आहेत. इथं स्पर्धा हा होतात. हा बरोबर आहे की. त्या जागेवरती त्यांना एखादी कुठलीतरी रास चालत नाही ती बी घ्यावी लागते. हा कदाचित म्हणजे आता त्याच्यामुळे रेट कमी मिळत असतील त्यांच्याकडनं. सर आता म्हणजे काय एक समजा एक 8-10 दिवस माल ठेवून जरी आता मी बघितलं आता काय तर मला वाटतं 22 तारखेला काय तर तुमच्या कन्यांचं पण लग्न आहे काय तर. लग्न आहे त्यामुळे आपण थोडंसं 2 दिवस जरी बंद ठेवत असेल तरी त्याच्या अगोदर मतदान झालं की लगेच दुसरीची चालू होतोय. तर हा एकच हा दिवस बंद आहे आणि आमची विनंती आहे की आपणही माझ्या कन्येच्या लग्नाला यावं. आणि चालतंय येतो येतो की सर वेळ खरं काढून. तर एक आपण परिवारातले झालेलो आहेत, एक हितचिंतक म्हणून मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहात. होय होय होय. शेवट आपण एकमेकांना कुठेतरी एक सपोर्ट केला पाहिजे, विचाराचा सपोर्ट. शेवट ह्या सगळा आपण कुठेतरी ताकद होय होय ठेवली होय. तरच आपल्या लोकांचं कल्याण होणार आहे. हो हो सर. हम्म. आता सर काय झालंय माझ्या बागेत आता थोडंसं कुठं तर म्हणजे कुजव्याचे आणि तेलकटचे नॉर्मल डाग आहेत म्हणजे एक 20-25% फळावर. हं, आता हं. तुमच्याकडे आणताना ते सेपरेट काढून आणू द्या का ते मिक्स मध्येच आणू द्या सगळं? शक्यतो जे असे माल असतील 20% ते मजुरांना वेगळेच तोडायला लावा आणि त्याचा वेगळा स्लॉट करा. जेणेकरून चांगल्या मालामध्ये त्याचा परिणाम होणार नाही. हां, हां, हां. त्याचा वेगळा स्लॉट तयार करा.